अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आजच्या सेवेला सुरुवात करूया. तर आजच्या या व्हिडिओमार्फत आपण छान अशी स्वामी महाराजांची सेवा बघणार आहोत. आता बघा, आपण खूप साऱ्या सेवा करत असतो आणि प्रत्येक सेवेचे हे अनुभव प्रचिती ही सर्वांना मिळतच असते. ज्यावेळेस आपण कोणतीही सेवा करू, पूर्ण विश्वास टाकून जर तुम्ही ही सेवा कोणतीही सेवा केली तर त्या सेवेचं फळ हे तुम्हाला 100% मिळतं, म्हणजेच मिळतं. तर आज पण आपण छान अशी स्वामी महाराजांची सेवा पाहणार आहोत. ही जर तुम्ही दररोज जर ही सेवा तुम्ही केली तर बघा, तुमच्या जीवनाचं सोनं हो झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ही सेवा प्रभावी आणि खूप उपयुक्त अशी ही सेवा आहे. ज्यांना कोणाला खरंच जीवनामध्ये काहीतरी करण्याची संधी हवी असते, काहीतरी करावं असं, स्वतःच्या पायावर उभं राहावं असं वाटत असेल, तर बघा, त्याच्याबरोबर आपलं कष्टही आपलं तितकंच पाहिजे, पण देवाची साथही आपल्याला तितकीच हवी असते. त्याच्यामुळे तुम्ही कष्ट करा, तुमचे दुसरे इतर काम करा, त्याचबरोबर देवाची सेवासुद्धा करायला अजिबात विसरू नका. कारण कष्टाबरोबर जर देवाची साथ असेल तर नक्कीच तुम्ही ज्या काही क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि 99% लोकांना या सेवेचा खूप छान असा अनुभव आलेला आहे. या सेवेने त्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे आणि त्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे. मग तुमच्याही जीवनाचं सोनं हे होणार म्हणजे होणारच. ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांवर विश्वास टाकून स्वामी महाराजांची सेवा अंतःकरणातून ज्यावेळेस कराल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ मिळेलच. बघा, जीवनात काय होणार आहे सेवा करून, खरंच ह्या सेवा केल्या म्हणजे काय आपल्याला काहीतरी भेटणार आहे का, असं बऱ्याच जणांना वाटत असतं. पण कुठे सेवा केलं म्हणजे काय आपल्याला पैसे मिळतात का, का देव आपल्याला पैसे आणून देतात का, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण बघा, कोणतंच म्हणजे कोणतंही काम कष्ट केल्याशिवाय आपल्याला पैसा मिळत नसतो, पण त्या कष्टाबरोबरच देवाची साथही असणं तितकंच महत्त्वाचं असतं. जर तुमचं कष्ट प्रामाणिक असेल तर तुमचं यश हे नक्कीच असतं. त्याच्यामुळे स्वामी महाराजांची सेवा करा. ज्या कोणत्या तुम्ही देवाला मानतात, ज्या कोणत्या तुम्ही दैवताला मानतात त्या देवाची सेवा करा आणि बघा, तुमच्या जीवनात तुम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. तर ही जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या जीवनाचं तर सोनं होणारच होणार, हे 100% आहे. पण जीवनात जी काही अशक्य गोष्ट आहे की तुम्ही मानतात की माझ्याकडून गोष्टच होऊ शकत नाही, मी जीवनात हे करूच शकत नाही, मला हे शक्यच नाही, माझ्याकडून हे होणारच नाही, असं आपल्या मनात विचार येतात. पण बघा, कधीही निगेटिव्ह विचार अजिबात जीवनात करायचे नाहीत. नेहमी पॉझिटिव्हच विचार करायचे. मी हे करणार, माझ्याकडून हे होणार, आज नाही शक्य झालं तर उद्या शक्य होईल, कारण हे शक्य मी करणारच आणि ते म्हणजे शक्य होणार स्वामी महाराजांच्या कृपेने, स्वामी महाराजांच्या साथीने. कारण स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत. मग तुमच्या जीवनामध्ये वाईट हे काहीही होणार नाही. ज्याच्या जीवनामध्ये स्वामी महाराज आहे, ज्यांच्या घरामध्ये स्वामीचं स्थान आहे, ज्यांच्या हृदयामध्ये स्वामींचं स्थान आहे, त्यांच्या जीवनाचं कधीच वाईट होणार नाही. ते योग्य त्या वळणावर, योग्य त्या वाटेवर, योग्य त्या दिशेने ते आपल्याला नेत असतात. फक्त स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत हे तुम्ही संकेत ओळखायला पाहिजेत. कारण स्वामी महाराज, जो कोणी स्वामी महाराजांचा हात धरतो तो कधीच एकटा पडत नाही. संकटात असो, दुःखात असो, सुखात असो, तो कधीही एकटा पडत नाही. दुःखातही स्वामी त्यांच्यासोबत असतात आणि आनंदातही स्वामी त्यांच्यासोबत असतात. त्याच्यामुळे तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा आवर्जून करा. ही सेवा म्हणजे स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृताचे दररोज 3 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे, म्हणजेच नित्यसेवा स्वामी महाराजांची. आता बघा, हा जो सेवेची जी पोथी आहे तर ही बेसिक पाया आपला आहे. कारण आपण कोणतीही बघा, ज्यावेळेस तुम्ही केंद्रात जाचाल त्यावेळेस सर्वात आधी ज्यावेळेस तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्ही गुरुमाऊलींजवळ प्रश्न घेऊन जात असतात, केंद्रामध्ये प्रश्न घेऊन जात असतात, माझी ही अडचण आहे, माझी ती अडचण आहे, त्यावेळेस तुम्हाला सर्वात आधी विचारतात की तुम्ही नित्यसेवा करतात का. म्हणजेच स्वामीचरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर त्याचे दररोजचे 3 अध्याय, तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप
कारण हा बेसिक पाया आहे या सेवेचा. ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करचाल त्यावेळेसच तुम्हाला दुसऱ्या सेवा करण्याची आवड निर्माण होते आणि दुसऱ्या सेवा करण्यात तुम्हाला एकदम सोपं जातं. मग हा बेसिक पाया असतो, त्याच्यामुळे या सेवेपासूनच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची असते. तर नित्यसेवा तुम्हाला करायला लावतात केंद्रामध्ये सुद्धा. तर ही सेवा जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या जीवनात बघा जे काही अडथळे अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर झाल्याशिवाय राहत नाहीत. जे काही अडकलेली कामे आहेत ती कामे मार्गी लागतात. जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न मार्गी लागतात. तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी चरित्र सारामृताची पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय नित्यनियमाने दररोज पठण करायचं आहे. आज 3 अध्याय, उद्या 3 अध्याय, परवा 3 अध्याय असे असे करत करत या स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला हे अध्याय दररोज नियमाने 3-3 असे पठण करायचे आहेत. तर नंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळेस तारक मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळेस शक्य नसेल तर तुम्हाला निदान एक वेळेस तर तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा एक वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. जास्त म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणू शकतात. वेळ नसेल तर तुम्ही एक वेळेससुद्धा तारक मंत्र म्हणू शकतात. अशा प्रकारे जो कोणी हा ग्रंथ पठण करतो, हे 3 अध्याय पठण करतो, त्याच्या जीवनातील जे काही संकट असो, दुःख असो, अडचण असो, जे काही ते सर्व काही दूर होण्यास मदत होते. हे जे 3 ग्रंथ आहेत तर ते आपला भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळासाठी असतो. म्हणजे भूतकाळ पहिला जो अध्याय असतो तो भूतकाळासाठी असतो. म्हणजे जे काही आपल्या हातून जे काही वाईट कर्म घडलेले आहेत, जे काही कर्म घडलेली आहेत त्या कर्माचं हळूहळू हे आपण अध्याय वाचून हळूहळू त्या कर्म आपल्या कमी व्हावे, आपले जे काही प्रारब्ध भोग आहेत आपले ते भोग हळूहळू कमी व्हावे यासाठी हा अध्याय वाचायचा असतो. त्याचबरोबर दुसरा अध्याय असतो तो वर्तमान काळासाठी असतो. म्हणजे आपण ज्या आता काळामध्ये आहोत तो काळ आपला सुखाचा, आनंदाचा, समृद्धीचा जावा त्याच्यासाठी दुसऱ्या अध्यायाचं पठण करायचं असतं. तिसरा अध्याय जो असतो तो वर्तमान काळासाठी असतो. म्हणजे येणारा काळ हा आपल्यासाठी सुखाचा जावा, आनंदाचा जावा आणि आपल्या हातून नेहमी सत्कर्म घडावं, चांगलं कर्म घडावं, चांगले कामे आपल्या हातून घडावी आणि आपल्या जीवनाचे काही अडथळे आहेत ते अडथळे दूर व्हावे यासाठी आपल्याला हे 3 अध्यायाचं पठण करायचं असतं. तर आवर्जून ताईंनो ह्या 3 अध्यायाचं तुम्ही नक्की पठण करा. बघा या स्वामी महाराजांच्या या सेवेने तुमच्या जीवनातील 90% प्रश्न तर सुटतीलच, पण जे काही तुमच्या जीवनामध्ये जे काही अशक्य गोष्टी आहेत त्यासुद्धा गोष्टी शक्य होतील आणि या सेवेने तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी छान आणि इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे. तर आवर्जून तुम्हीही आजपासूनच या सेवेला सुरुवात करायला विसरू नका. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की एक लाईक नक्की करा आणि इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.